नमस्कार, मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर सगळ्यांचा महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मी वर्क फ्रॉम होम काय करते, त्यातून मला किती इन्कम गेन होतो, मी माझ्या करिअरची सुरुवात कशी केली, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की व्हिडिओ चालू असताना मी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे ज्या तुमच्यासाठी नक्की मोटिवेशनल असणार आहे। तर व्हिडिओ स्टार्ट करताना सगळ्यात महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मी काय काम करते। तर मी एक हाऊसवाईफ आहे, मला 2 लहान मुलं आहे, मी एक ग्राफिक डिझायनर आहे। मी ग्राफिक डिझायनिंग करून देते, म्हणजे जे काही व्यावसायिक असतात त्यांना त्यांच्या बिझनेससाठी ॲडव्हर्टायझिंग बनवून हव्या असतात, सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी त्या पोस्ट मी बनवून देते। तर यामध्ये वेगवेगळ्या पोस्टर डिझाईन असतात, त्यानंतर बिझनेस डिझाईन असतात, हे भरपूर काही टाईप्स असतात ग्राफिक डिझाईनमध्ये। त्यानंतर काही लोगो, बिझनेससाठी लोगो लागतोय, तो लोगो डिझाईन करून दिला जातो। बिझनेस कार्ड्स असतात, जर तुम्ही समजा कुठे शॉपिंगला गेला किंवा एखादी वस्तू खरेदी केली तर ते तुम्हाला एक कार्ड देतात हातामध्ये, त्याला बिझनेस कार्ड म्हणतात। तर ते बिझनेस कार्डसुद्धा कोणीतरी डिझाईन केलेलं असतं, तर ते बिझनेस कार्ड मी डिझाईन करते। त्यानंतर हॉटेल मेनू कार्ड, ब्राउचर डिझाईन, हॉटेलसाठी लागणारे काही ॲडव्हर्टायझिंग असलं किंवा मग तुमच्या बिझनेससाठी कुठल्याही टाईपची ॲडव्हर्टायझिंग हवी असली, पोस्टर हवं तर मी ते बनवून देते। तर यामधून कसा इन्कम गेन होतो, तर एक तुम्ही सोशल मीडिया पोस्ट बनवली, साधी एक इंस्टाग्राम फेसबुकसाठी पोस्ट बनवली, तर त्याचे चार्जेस, मिनिमम चार्जेस 150 ते 200 रुपये असतात। 150 ते 200 रुपये मिनिमम चार्जेस सांगते, मॅक्झिमम चार्जेस तुम्ही ॲज पर डिझाईन घेऊ शकताय। मिनिमम बिगिनर्स चार्जेस सांगते, 150 ते 200 रुपये एका याचे भेटत आहेत डिझाईनचे। तर मी अशा भरपूर साऱ्या डिझाईन्स लोकांना डेली बेसिसवर किंवा मंथली बेसिसवर बनवून देते, त्याचे मला मंथली पॅकेज पण भेटतात। काही डेलीचे पण डिझाईन्स असतात, त्यासुद्धा मी बनवून देते। असं काही नाही की मी फक्त मंथली पॅकेजेसच घेते, डेलीच्या ज्या काही बॅनर्स असतात ते पण मी बनवून देते। त्यानंतर सेकंड माझं अर्निंग होतं ते म्हणजे सोशल मीडिया हँडलिंग। मी ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर म्हणून सुद्धा काम करते, म्हणजे जे काही व्यावसायिक असतात, आता बघा आपली जी काही जनरेशन आहे त्याला इंस्टाग्राम फेसबुक कळतं, पण जे काही ओल्ड जनरेशन आहे, जुने व्यावसायिक आहेत, त्यांना इंस्टाग्राम फेसबुकबद्दल माहिती नसते आणि आता सगळं डिजिटल झाल्यामुळे त्यांना त्यांचा बिझनेस ऑनलाईन आणायचं असतोय। तर त्यांच्या बिझनेससाठी त्यांचं इंस्टाग्राम फेसबुक मी हँडल करते आणि त्यांच्या डेलीच्या पोस्ट झाल्या, रील्स झाल्या, त्यांच्या व्यवसाय ग्रो होण्यासाठी जे काही महत्त्वाचे हॅशटॅग वगैरे वापरणं झालं, टायटल्स ॲड करणं झालं, ते सगळं मी ॲड करते, त्याने त्यांना त्यांचा बिझनेस ग्रो होण्यासाठी मदत होते। तर तुम्ही जर SMMचं जर पॅकेज घेतला तर ग्राफिक विथ SMM बेसिक पॅकेज सांगते तुम्हाला 2500 रुपये भेटते। तर असे तुम्हाला महिन्याला 5 क्लायंट जरी भेटले तर तुम्हाला एक छान प्रकारे अर्निंग होऊ शकते। ओके, त्यानंतर थर्ड ऑप्शन म्हणजे माझे जे काही जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती आहे की मी ग्राफिकचे क्लासेस घेते, मोबाईल ग्राफिक डिझाईन शिकवते, घरी बसून पैसे कसे अर्न केले जातात त्याचं स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन त्यामध्ये दिलं जातं। तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जातं। हा क्लास आपला 2 महिन्याचा असतो आणि महत्त्वाची अपडेट द्यायची होती की जी येणारी बॅच आहे आपली ग्राफिक डिझाईन, मोबाईल ग्राफिक डिझाईनची, ती 2 एप्रिलला चालू होते। तर यासाठी भरपूर जणांचा क्वेश्चन मला येत असतोय की यासाठी लॅपटॉप कंपल्सरी आहे का, तर नाही, तुम्ही फक्त मोबाईलमधून ग्राफिक डिझाईनचा कोर्स करू शकताय आणि तुमचं कामसुद्धा सुरू करू शकताय। कॅनवा हा ॲप तुम्हाला मोबाईलमध्ये पण चालतोय आणि लॅपटॉपमध्ये पण चालतोय, मोबाईलमधून तुम्ही ॲप ऑपरेट करू शकताय। तर याची फी जी आहे ती 1000 रुपीज फी आहे। फक्त 1000 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण ग्राफिक डिझाईनची जी काही स्किल आहे ती शिकवली जाते, तसेच तुमचे काम कसे सुरू करायचे त्याबद्दल मार्गदर्शन दिले जाते। त्यानंतर फोर्थ थिंग म्हणजे मी डिजिटल सर्व्हिसेस देते। आता तुम्ही माझ्या बिझनेस नेममध्येच बघितलं असेल, आराध्या ग्राफिक्स अँड डिजिटल सर्व्हिसेस, म्हणजे मी ग्राफिकचे पण कामं घेते आणि डिजिटल सर्व्हिसेस पण देते त्यासोबतच। तर डिजिटल सर्व्हिसेसमध्ये कुठल्या सर्व्हिसेस इन्क्लूड असतात, तर काही एक्झाम्पल्ससाठी सांगते, जसं की एखाद्या व्यावसायिकाने नवीन बिझनेस टाकला किंवा त्याला लोन वगैरे हवं असलं, त्याला त्याचा बिझनेस ऑनलाईन रजिस्टर्ड करायचा असला तर त्याला काही डॉक्युमेंटची गरज पडते, जसं की उद्यम आधार झालाय, शॉप रजिस्ट्रेशन झालंय, तर यासारखे डॉक्युमेंट्स मी काढून देते उद्योजकांना। त्यानंतर आपलं पॅन कार्ड असतंय, पॅन कार्ड आता सगळ्यांनाच लागतंय, तर पॅन कार्ड जे काय ऑनलाईन निघतंय ते मी ऑनलाईन फॉर्म फिलअप करून पूर्ण घरपोच पॅन कार्ड येईपर्यंतची प्रोसेसिंग करून देते। त्यानंतर जे काही स्कूलचे प्रोजेक्ट्स असतात ते बनवून देते, स्कूलचे लहान मुलांचे जवळपासचे जरी असले लोकल लेवलचे तर ते स्कूल प्रोजेक्ट मी कम्प्युटरवरून बनवून देते। त्यानंतर त्यानंतर जे काही गव्हर्नमेंट फॉर्म असतात ते गव्हर्नमेंट फॉर्म ऑनलाईन फिल करायचे असतात, तर ते ऑनलाईन फॉर्म फिल करून त्याची मला अर्निंग होते। जर आपण एक ऑनलाईन फॉर्म फिल केला
तर आपल्याला 200 ते 250 रुपये त्या फॉर्मचे घर बसल्या मिळतात. तर अशा प्रकारे मी वेगवेगळ्या फील्डमधून पैसे गेन करायचा प्रयत्न करते घरी बसून. मी एकच फील्ड चूज करत नाही. आता मी पण तुम्हाला यासाठी मला माझा इन्कम शो ऑफ करायचा नाही आहे की मी किती पैसे कमवते. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर एक हाऊसवाईफ असाल तर तुम्ही मुलं सांभाळून अशा तुमच्या ज्या स्किल असेल, आता मला ग्राफिक डिझाईनमध्ये इंटरेस्ट होता तर मी ग्राफिक डिझाईन स्किल सिलेक्ट केली. तसं तुम्हाला जर समजा डान्सचं येत असेल तर तुम्ही डान्सचे क्लास घ्या, ऑनलाईन क्लासेस घ्या डान्सचे. त्यानंतर रांगोळी येत असेल तर रांगोळी शिकवा. जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल तर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घ्या. त्यानंतर जर तुम्हाला क्लासेस घेणं पॉसिबल नसेल तर वेगवेगळ्या गोष्टींचे ट्युटोरियल बनवा, यूट्यूबला टाका, यूट्यूब चॅनल चालू करा. तुमचं यूट्यूबला जर व्ह्यू वाढला, सबस्क्रायबर वाढले, तर चॅनल मॉनिटाईज झालं तर आपल्याला यूट्यूबकडून पण पैसे मिळतात. तर या तुम्ही काहीतरी अर्न करू शकतात. फक्त ग्राफिक डिझाईनमधूनच अर्न करू शकता असे काही नाही, पण तुम्ही घरी बसून वेगवेगळ्या फील्डमधून पैसे अर्न करू शकता. तुम्ही घरगुती काहीतरी पदार्थ बनवू शकता, तो विकू शकता. जर तुम्हाला केक बनवता येत असेल तर केकचे वर्कशॉप घेऊ शकता. असे वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही स्किल स्वतःच्या डेव्हलप करून जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. माझं सांगण्याचा हेतू एवढाच आहे की काहीतरी करा. म्हणजे घरी बसून फक्त मोबाईल, काम आवरल्यानंतर मोबाईल बघत बसल्यापेक्षा तुम्हाला ज्या स्किल येत असेल त्या गेन करायचा प्रयत्न करा आणि तुमच्या घराला थोडासा हातभार लावायचा प्रयत्न करा. तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग.